निकिता पाटील, वृत्तम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। 2020 पासून बंद केलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री सध्या 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत। चीनच्या दौऱ्यावर असताना त्यांनी दोन्ही देशांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत भाग घेतला। परराष्ट्र सचिव आणि चीनी उपपरराष्ट्र मंत्री यांच्यात संवाद साधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यात आला व भविष्यात संबंध दृढ करण्यासाठी काही आवश्यक पावले उचलण्यात आली। या बैठकीत थेट उड्डाणे पुन्हा सुरू करण्यावर दोन्ही देशांनी तत्वतः सहमती दर्शवली। त्यामुळे आता कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। अमेरिकेची सूत्र हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेत आहेत। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी अनेक कार्यकारी आदेशांवर सह्या केल्या होत्या। दरम्यान आता त्यांनी इस्रायल प्रमाणे आयर्न डोम प्रणालीची निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत। ट्रम्प यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांना शक्य तितक्या लवकर देशात आयर्न डोम प्रणाली तयार करण्याचे आदेश दिले आहेत। खरं तर ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या आश्वासनांपैकी एक आयर्न डोम प्रणाली तयार करणं असं आहे। त्यांनी गेल्या वर्षी मिल्वाकी इथं रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात म्हटलं होतं की जर त्यांनी निवडणूक जिंकली तर देशाच्या सुरक्षेसाठी ते इस्रायल प्रमाणे आयर्न डोम प्रणालीची निर्मिती करतील। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यात लवकरच पोलीस भरती केली जाणार आहे। या भरतीअंतर्गत सुमारे 10,000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत। तुम्ही देखील पोलीस होण्याचं स्वप्न बघत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। लवकरच या पोलीस भरतीची जाहिरातही प्रसिद्ध केली जाणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2025 मध्ये ही भरती जाहीर केली जाऊ शकते आणि फेब्रुवारी पासूनच या भरती प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतूसाठी रोड टॅक्स अजून किमान 1 वर्षभरासाठी फक्त 250 रुपये इतकाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अटल सेतूवर 4 चाकी गाडीच्या एका दिशेने प्रवासासाठी 250 रुपये रोड टॅक्स भरावा लागतो। अटल सेतू हा मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा 22 किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात मोठा सागरी पूल आहे। या पुलामुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर सहज आणि खूपच कमी काळात पार करता येतं। तब्बल 18,000 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या सागरी पुलाला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं आहे। हा पूल मुंबईतून शिवडी पासून सुरू होतो आणि रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा इथे संपतो। या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई हे 2 तासाचं अंतर अवघ्या 20 मिनिटात पूर्ण करता येतं। यामुळे ट्रॅफिक मध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळतंय। 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी आणि मास्टरमाइंड तहव्वूर राणा याचा भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मार्ग सुकर झाला आहे। नुकताच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून त्याच्या प्रत्यार्पण करण्याला मंजुरी देण्यात आली आहे। यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला असून पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक राणाचे प्रत्यार्पण करण्याची भारताची बऱ्याच काळापासून मागणी आता पूर्ण झाली आहे। आता राणाच्या प्रत्यार्पणासाठी राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA ची टीम लवकरच अमेरिकेला जाणार आहे। या निर्णयानंतर भारताने राणाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगवान करण्यास सुरुवात केली आहे। NIA च्या 4 अधिकाऱ्यांचं पथक राणा याच्या प्रत्यार्पणाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी 30 जानेवारीला अमेरिकेला पोहोचणार असल्याची माहिती मिळत आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत। धन्यवाद।